हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर मी आजच्या व्हिडिओमध्ये गोधडी कशी शिवायची ती मी दाखवणार आहे। म्हणजे मी घरच्या घरी गोधडी शिवली आहे ते तुमच्यासोबत शेअर केले आहे आणि महत्त्वाच्या गोष्टी आहेत, व्हिडिओ पूर्ण नक्की पहा। आता मी घेतलेली इथे सुरुवातीला साडी आहे, म्हणजे साडी ही सेंटरमध्ये शिवून घेतलेली आहे मी आणि अशा पद्धतीने फरशीवरती ठेवून घेतलेली आहे। आता फरशी आणि साडी म्हटलं तर हलू शकते, त्यामुळे काय करायचं, थोडंसं त्याच्यावरती पाणी मारून घ्यायचं। पाणी मारल्यानंतर साडी हलू शकत नाही, व्यवस्थित बसली जाते। त्याच्यावरती तुम्ही कपडे ठेवल्यानंतर ते सुद्धा हलू शकत नाहीत। साडी शिवून घेतल्यानंतर पाणी मारून घ्यायचं आणि त्यानंतर मग तुमच्याकडे जर साडी असतील किंवा जुने ड्रेस असतील किंवा बेडशीट सुद्धा असेल ते सुद्धा तुम्ही घालू शकता। आता इथं मी हेच केलेलं आहे। आता बेडवरची जे बेडशीट असतात ते बऱ्यापैकी चांगलं असतं, पण कुठेतरी एका दोघा ठिकाणी थोडंसं फाटलेलं असतं, त्यामुळे ते वापरू शकत नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही या गोधडीमध्ये त्याचा वापर करू शकता बघा। तर मी इथं फक्त 2 साड्यांचा इथं वापर करणार आहे आणि जे सेंटरमध्ये ठेवलेले आहेत ते मी ड्रेस फ्रॉकचे असे कपडे घातलेले आहेत। आता वरून सुद्धा एक मी बेडशीटचाच वापर केलेला आहे। तर एकूण 2 साड्या, 2 बेडशीट आणि सेंटरमध्ये थोडेसे कपडे घातलेले आहेत मी, जेणेकरून थोडंसं जाडपणा होईल यासाठी, कारण माझ्याकडे साड्या नव्हत्या त्यामुळे मी अशी गोधडी शिवत आहे। आता दररोज ड्रेस घालते त्यामुळे साड्या तर नव्हत्या, पण बेडशीट भरपूर होती माझ्याकडे। या अगोदर सुद्धा मी गोधडी शिवली आहे आणि याच्यामध्ये फक्त मी 2 बेडशीट आणि एक आतमध्ये मोठा अजून एक बेडशीटमध्ये घातलेला आहे। वरच्या साईडला सुद्धा साडी घेतलेली आहे, ती थोडीशी पातळ आहे त्यामुळे आतले बेडशीट दिसून येत आहे। आता पूर्ण जे आहे ते व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे। साडीचा जो सेंटर आहे तो अगोदर जी साडी घातली होती ती आणि ही वरची साडी व्यवस्थित सेंटरमध्येच घ्यायची आणि जो मोठा दोरा असतो त्याने पूर्ण मोठी ह्याच्यावरती शिलाई घालून घ्यायची। बघा इथं मी घेतलेली आहे शिलाई, तुम्ही बघू शकता। हा असा लेवा याचा लावून घ्यायचा पूर्ण, म्हणजे अगोदर फरशीला पण पाणी मारलं होतं त्यामुळे हलू शकत नाही आणि व्यवस्थित साईडला ओझं वगैरे काहीतरी ठेवून घ्यायचं आणि असा लेवा लावून घ्यायचा। फक्त 2 साड्यांचा वापर केलेला आहे, बेडशीटचा वापर केलेला आहे आणि पूर्ण उभ्या मी ह्याशी शिलाई मारून घेतलेल्या आहेत हातावरती। म्हणजे आपण शिलाई जेव्हा मशीनवरती मारतो तेव्हा ही शिलाई म्हणजे हे दोरे साईडला काढून घ्यायचे। आता व्हिडिओमध्ये मी पुढे दाखवणार आहे, व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल। जर घरच्या घरी तुम्हाला गोधडी शिवायची असेल तर या टिप्स नक्की वापरा। आता पूर्ण जे हात शिलाई आपण घालून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं, गोधडी ही घडी कशी करायची बघा। तर अशा पद्धतीने रोल करून ठेवायचं, जेणेकरून जे आतले आपण कपडे ठेवले आहेत ते हलू शकत नाहीत। आता ही गोधडी लावताना मला मुलीची गरज होती, म्हणजे ती स्कूलमध्ये गेलेली, आल्यानंतर मी हे काम करायला घेतलं होतं। आता मुलगा स्वतः मीच करतो म्हणत होता त्यामुळे ह्या दोघांनीही असा रोल करून ठेवला आणि खूप छान असा रोल करून ठेवला होता। हा मी संध्याकाळी झालेला म्हणजे पूर्ण हे काम, तर दुसऱ्या दिवशी मी शिवायला घेतली गोधडी। आता शिवते वेळी काय केलं आहे बघा। आता हा ग्लास का घेतला आहे असं विचारण्या अगोदरच सांगते। आता हा जो मोठा रील आहे दोऱ्याचा तो ठेवण्यासाठी मी ग्लास घेत असते, कारण मशीनवरती तो टिकत नाही, पडतो सारखं, त्यासाठी। तुम्हाला गोधडीला केवढी म्हणजे किती शिलाई मारायची तेवढं घ्यायचं आणि जसा रोल आहे तसंच बांधून ठेवायचा। तुम्ही कुठल्या तरी दोऱ्यानं बांधू शकता, धाग्यानं, किंवा लबर वगैरे घालून सुद्धा ठेवू शकता। आता इथे बघू शकता मी एका साईडला पूर्ण गोधडी आहे ती मी तशीच रोल करून ठेवलेली आहे आणि सेंटरमधून शिलाई मारून घेत आहे। जसजशी शिलाई मारत आहे तसं तो दोरा सुद्धा काढून घ्यायचा आणि शिवताना काय करायचं, समोर एक तुमच्याकडे खुर्ची असेल किंवा काहीतरी ओझं ठेवायचं, स्टूल वगैरे, त्यामुळे सुई वगैरे तुटत नाही आणि शिवते वेळी तुम्हाला इझी होतं बघा। आता मी इथं समोरच्या बाजूला खुर्ची ठेवलेली आहे आणि जसजशी शिलाई मारायची तसं तो चेअरवरती ती गोधडी ठेवून द्यायची, कारण सुई बऱ्याच वेळा तुटत असते, त्यामुळे ही टिप्स वापरू शकता तुम्ही। आता इथं दोरासुद्धा काढून घेते आणि शिलाईसुद्धा मारून घेत आहे। अगोदर मी जरा दूर म्हणजे शिलाई मारून घेतली, आता इथं बघू शकता। हा असा रोल तसाच करून ठेवायचा, जास्त ओपन करून ठेवायची नाही। ओपन जास्त करून ठेवल्यानंतर गोधडी शिवते वेळी खूप अवघड होते आणि पूर्ण विस्कटली जाते, त्यामुळे हा रोल जसा रोल आपण शिलाई मारतो तो तसा गोल करत जायचा। आता ही अशा मी बघू शकता इथं अंतरावरती शिलाई मारत आहे। अगोदर मोठमोठे शिलाई मारून घेतल्या, त्यानंतर त्याच्या सेंटरमध्ये मी एक एक शिलाई मारून घेतली, उभ्या आणि आडव्या शिलाई मारून घेत आहे मी।
आता याचं पूर्ण डिटेल्समध्ये अजून तुम्हाला डिटेल्समध्ये जर व्हिडिओ बघायचा असेल तर मी या व्हिडिओखाली अजून एक माझ्या गोधडीचा व्हिडिओ जो व्हायरल गेलेला आहे तो मी शेअर करते, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. तर मी थोडक्यामध्ये दाखवलं आहे. तुम्ही या पद्धतीने गोधडी शिवू शकता. गोधडी शिवतेवेळी खूप हेवी साईज होतो, त्यामुळे असं तुम्ही समोरच्या बाजूला सुद्धा ठेवून घ्यायचं आणि तुम्ही बसता त्याच्या पाठीमागच्या साईडला सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर मी बसलेले आहे दिवाणवरती, म्हणजे तिथं मी ही गोधडी अर्धी ठेवू शकते. पूर्ण मी उभ्या अगोदर शिलाई मारून घेतल्या, त्यानंतर आडव्या मारून घेतल्या आणि शिलाई मारायची नाही, जसा रोल होता तसा रोल करून घ्यायचा आणि रबर घालून घ्यायची साईडला. 2 साड्या, 2 बेडशीटनी सेंटरमध्ये काही कपडे सुद्धा घातलेले आहेत. तुमच्याकडे जर साड्या असतील तर अजून यापेक्षा सोपी होते. माझ्याकडे जास्त साड्या नव्हत्या त्यामुळे मी ही अशी गोधडी शिवली आहे. तर इथं बघू शकता जे मी शिलाई मारून घेतले आहेत ते उभ्या मारून घेतलेल्या आहेत. आता मी दूर दूर शिलाई मारून घेतली, त्यानंतर सेंटरमध्ये अजून शिलाई मारून घेणार आहे. त्याच्यावरती पूर्ण उभ्या आडव्या शिलाई मारून घेतल्या. जास्त लांब होतो व्हिडिओ, तसे मी काय दाखवलं नाही, फक्त तुम्हाला टिप्स शेअर केलेल्या आहेत की कशा पद्धतीने तुम्ही गोधडीला शिलाई मारतेवेळी मारू शकता. आता इथे पूर्ण मी उभ्या आडव्या जे शिलाई आहेत त्या गोधडीला मारून घेतलेल्या आहेत. बघू शकता इथं मी अगोदर सुद्धा एक गोधडीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. 2 लाखच्या आसपास त्याला व्हिडिओला व्ह्यूज आहेत. तो सुद्धा बघितला नसेल तर नक्की बघा. अशा स्क्वेअरमध्ये पूर्ण गोधडीला मी शिलाई मारून घेतलेला आहे. त्याला खूप टाईम लागतो त्यामुळे मी थोडक्यात दाखवत आहे, कारण जवळपास मला 1-1.5 दिवस तरी लागलेला आहे, 1 दिवसभर आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा या कामाला. तर अशा पद्धतीने उभ्या आडव्या शिलाई मारून घेतली आणि कुठेही याला दुमड पडलेली नाही. बघू शकता तुम्ही पूर्ण गोधडीला, कारण सुरुवातीला आपण फरशीवरती पाणी मारून घेतले होते त्यामुळे साडी ही अजिबात हलू शकत नव्हती, त्यामुळे कुठेही दुमड पडलेली नाही. शिवतेवेळी सुद्धा तसा रोल करून शिवल्यामुळे गोधडीला कुठेही दुमड आलेली नाही, म्हणजे झोळ वगैरे येतो मधीच गोधडी शिवताना, त्यासाठी सांगते. आता इथं पूर्ण गोट लावून घ्यायचे, तो जोडून घ्यायचे. तुम्ही गोधडी कितीही छान शिवला तरी शेवटी जो साईडला गोट लावतो तो लावल्यानंतर गोधडी ही छान दिसते. तर मी इथं 2 ब्लाऊज पीस घेतले आहेत आणि असे 4 इंचच्या पट्ट्या कट करून घेतल्या. त्याला एक ब्लाऊज पीस पुरत नाही, याला 2 ब्लाऊज पीस घेतले, कारण गोधडी ही खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे, म्हणजे मोठी झालेली आहे भरपूर अशी, त्यामुळे मी 2 ब्लाऊज पीस घेतलेले आहेत. आता हे ब्लाऊज पीस जोडायचे कसे, अगोदर एका साईडवरून शिलाई मारून घ्यायची, त्यानंतर दुसऱ्या साईडला तो भाग परतून घ्यायचा आणि त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची फोल्ड करून. आता बऱ्याच जणी जर गोधडी शिवत असतील तर त्यांना माहीत आहे ही गोष्ट. तर इथं फायनल लुक बघू शकता गोधडीचा. अशा पद्धती झाल्या, भरपूर मोठ्या प्रमाणात झाले. जेवढा माझ्या समोर म्हणजे हॉलचा जो भाग आहे तो पूर्ण भरलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गोधडी तयार झाली आणि खूप छान अशी तयार झाली आणि वजनसुद्धा भरपूर झालं आहे गोधडीचं, कारण आतमध्ये आपण बेडशीट वगैरे कपडे घातलेले आहेत त्यामुळे साडीची थोडीशी हलकी होऊ शकते, पण बेडशीटमुळे जाड झालेली आहे. आणि शिलाई बघू शकता अगदी स्क्वेअरमध्ये आलेल्या आहेत, कुठेही दुमड झालेली नाही. गोधडी जर तुम्ही रोल करून ठेवत असाल आणि तसंच शिवत असाल तर कुठेही दुमड पडत नाही, कुठेही झोळ येत नाही गोधडी शिवताना आणि व्यवस्थित शिलाया बसल्या जातात. इथं बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण गोधडी तयार आहे. महत्त्वाच्या टिप्स वापरून तुम्ही अशा पद्धतीची गोधडी शिवू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि युजफुल व्हिडिओ वाटत असेल तर नक्की एक कमेंट करा. आता बघू शकता फायनल लुक इतकी मोठी गोधडी झालेली आहे. जुने बेडशीट असंच ठेवण्यापेक्षा तुम्ही असा वापर करू शकता आणि फक्त 2 साड्यापासून मी ही गोधडी तयार केलेली आहे. तर इथपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.